तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे। हा स्वाभिमान या ठिकाणी सातत्याने जागृत ठेवून आणि नवभारताची जी संकल्पना मोदीजींनी मांडली आहे तो नवभारत तयार करण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आपली आहे। ही जबाबदारी येत्या काळामध्ये आपण पार पाडू आणि जबाबदारी जर आपण पार पाडली तरच हा तिरंगा हाती घेण्याला काही ना काही अर्थ आहे, तरच तिरंगा हाती घेण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली क्षमता आहे। मी पुन्हा एकदा 15 ऑगस्टला येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो। 9 ऑगस्टला क्रांती दिन होता, क्रांती दिनापासून तिरंगा यात्रा आपण सुरू केली आहे। पुढची क्रांती 9 ऑगस्ट 1942 ची क्रांती ही करो या मरोची क्रांती होती। 1942 ची क्रांती ही भारत छोडोची होती। आताची क्रांती ही करो या मरोची आहे, पण ती विकसित भारत तयार करण्याकरता करो या मरोची आहे। आताची क्रांती ही या भारत विरोधी शक्तींना भारत छोडो म्हणण्याची क्रांती आहे। आताची क्रांती तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता आपल्याला एकत्रितपणे करायची क्रांती आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून उद्याचा भारत हा एक मजबूत भारत, एक स्वाभिमानी भारत आपण घडवून दाखवू। आणि या स्वाभिमानी भारतामध्ये जसा तिरंगा सगळ्यात वर राहील तसा माझा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र देखील सगळ्यात समोर पहिल्या रांगेमध्ये आपल्याला दिसेल, हा विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की। धन्यवाद देवाभाऊ देवेंद्रजी। आता यानंतर तिरंगा यात्रेची सुरुवात सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतील। कृपया सर्वांना विनंती आहे की कोणी धावपळ करायची नाहीये, स्लोली आपल्याला चालायचे, साहेबांबरोबर चालायचे, शिस्तबद्धतेने चालायचे। ही मुंबईकरांची ओळख आहे की आपल्याला या तिरंगा यात्रेमध्ये दाखवून द्यायची आहे। सर्व जैनजी लोकांना विनंती आहे, तसेच तमाम मुंबईकरांना नम्र विनंती आहे की सन्माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या तिरंगा यात्रेचं नेतृत्व करणार आहेत। सर्व मुंबईकरांना विनंती आहे धावपळ करायची धन्यवाद देवाभाऊ देवेंद्रजी। आता त्यानंतर मुंबईच्या वरळीमध्ये भाजपकडनं आज तिरंगा रॅलीचं आयोजित करण्यात आलेलं आहे। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते। तिरंगा आणि संविधान आमच्या मनामध्ये आहे, तसंच परकीय शक्तींनी किती प्रयत्न केला तरी भारताला प्रगती करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी केलेलं आहे। या कार्यक्रमाला अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते। नवभारत तयार करण्याची आपली जबाबदारी आहे, तसंच तिरंगा हातात घेऊन एकत्र चालणार असल्याचं सुद्धा फडणवीसांनी नमूद केले।